नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला अशी एक छोटीशी आपली लहानपणीची आठवण असणारी एक गोष्ट दाखवतोय. ही बघा, तुम्हाला आठवली असेल. सिंपल एक छोटीशी चपटी गोल चक्री आहे आणि त्याला एक त्याच्यातनं दोरा घेतलेला आहे आणि आपण हे नॉर्मल दोरा आहे, पण जेव्हा आपण त्याला असा स्पीड देतो तेव्हा तर बघा तुम्ही, त्याला स्पीड दिल्यानंतर एकदा त्याला इकडून तो ओपन होतो आणि दुसऱ्यांदा इकडून ओपन होतो, त्यामुळे तो नेहमी फिरत राहतो. सो हा एकदा इकडून जातो, दुसऱ्यांदा इकडून जातो, सो सुटतो आणि ओपन होतो. त्यामुळे हा मधली जी चक्री आहे, त्याला आपण चक्री म्हणतो, ही ही फिरतच राहते आणि त्यामुळे हे जोपर्यंत आपण थांबवणार नाही तोपर्यंत ही फिरत राहील. सो ही अनलिमिटेड टाईमसाठी आपण खेळू शकतो. सो याच्यातलं हे सर्वात सर्वात मला असं आतापर्यंतचं तयार करण्यासाठी सर्वात सोपं खेळणं मला असं जाणवलं की आपण घरच्या घरी पूर्वी तयार करायचो. पूर्वी बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपण अशा सोपं की मला वाटतं कोल्ड्रिंकच्या बॉटलचं झाकण किंवा मग काही कौलांच्या किंवा असं मातीच्या काही गोल अशा घासून घासून गोल करायचे, त्याला 2 होल पाडायचो आणि त्याच्यातनं मग एक दोरा इकडून आणि दुसरीकडनं फिरून त्याला गाठ मारायची फक्त. तो एवढ्या सोप्या म्हणजे सोप्या प्रोसेसमधनं हे खेळ तयार व्हायचं आणि बऱ्याच वेळ आपल्याला हे गुंतून ठेवायचं. सो हे पुठ्ठ्याचं बनवता यायचं किंवा मग जे जे उपलब्ध आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये बनता येत. सो म्हणजे तसं बघितलं खर्च तर त्याचा 0 रुपयात हा पूर्वी बनायचा. पूर्वी सुट्ट्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये आपल्याला हेच काम राहायचं की काही ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या आपण तयार करणे. सो आता मला असं वाटतं की आता बऱ्याच मुलांना मी जेव्हा बघतो इथे की हे खेळणं माहीत नाही आहे की हां, हे असं असं पण तयार करता येतं का? सो त्यासाठीच मी माझे लाकडाचं खेळणं आता माझ्याकडे उपलब्ध आहे, पण हे मुलांनी स्वतः तयार करावं आणि खेळावं. याच्यातनं आज जो मिळणारा आनंद आहे तो अवर्णनीय आहे. सो सो ही चक्री किंवा याला आपण इंग्लिशमध्ये विझर म्हणतो, ही सुद्धा इथे काजवामध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळ्या रंगात ही उपलब्ध आहे. ही गोष्ट मुलांना बराच वेळा आनंद देतेच, पण सोबत तुम्ही ही असं कोणाला असं वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट देण्यासाठी सुद्धा एक उत्तम गोष्ट आहे की जी मुलांना अरे हा हे काही लाकडाचं काहीतरी आम्हाला मिळालं आहे जे आम्हाला बराच वेळ खेळून ठेवायचं. सो त्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. सो तुम्ही पण एकदा घरी मुलांसोबत हे तयार करण्याचा प्रयत्न करा आणि मुलांना आपण काहीतरी तयार केलं आणि तेच आपण खेळू शकतो याचा एक अनुभव द्या असं मला वाटतं. आणि जर तुम्हाला असंच कोणाला हे गिफ्ट द्यायचं असेल किंवा खेळायला पण घ्यायचं असेल तरी पण तुम्ही इथून काजवातून घेऊ शकता. थँक्यू. आयुष्य उजळवणार